निलंगा तालुक्यातील बुजुर्गवाडी येथील घटनेची नेमकी बाजू काय? पाणी पुरवठ्याच्या टाकीचं ज्या ठिकाणी बांधकाम होणार आहे ती जागा हेच खरं वादाचं मूळ कारण आहे का? असं तर नाही ना. इशारा न्यूजचा मूळ उद्देश हा गावातील सामाजिक सलोखा अबाधित राहावा, गावात सौहार्दाचे वातावरण असावे आणि एकता कायम राहावी, अन्याय होऊ नये यासाठी घटनेच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याचा हा प्रयत्न. खरंच वडार समाजातील व्यक्तींवर अन्याय झाला का? या घटनेची नेमकी पार्श्वभूमी काय? गावातील पाटील व पोलीस प्रशासनावर मारहाणीचे आरोप झाले, त्यात नेमकी सत्यता आहे का? संघटनेच्या आडून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे का? मारहाण झाली की मारहाणीचे आरोप झाले? अशा विविध प्रश्नांवर ज्यांच्यावर आरोप झाला त्या विकास पाटलांशी प्रत्यक्ष इशारा न्यूज टीमने या घटनेसंदर्भात केलेली विचारपूस. सोबत आहेत बुजुर्गवाडी गावचे विकास पाटील. हे संपूर्ण घटनाक्रम कसा घडला याची इत्थंभूत माहिती ते देणार आहेत. आपण त्यांच्याच तोंडून जाऊन घेऊ की या गावचा इतका मोठं प्रकरण किंवा इतकं मोठं समाज माध्यमामध्ये जे पेरलं गेलं, ही घटना नेमकी कशी घडली, काय झालं होतं, नेमकी काय वस्तुस्थिती होती, सत्य परिस्थिती मांडण्यासाठी आपण त्यांच्याशीच संपर्क साधू, त्यांनाच बोलू. काय सांगताल पाटील, नेमकं घडलं काय? माझे सुरुवात कुठून झाली तर आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत असं ठरलं की आमच्या गावाला एवढी पाण्याची मोठी अडचण होती की आम्हाला टँकर शिवाय पाणी मिळत नव्हतं आणि वडर वस्तीला तर कुठलंच पाणी मिळत नव्हतं. पण आम्ही त्या अर्णव कंस्ट्रक्शनवाल्याकडे जाऊन त्याला तुम्हाला सहकार्य करता बाबा, आणि आमच्या गावाला पाण्याची खूप अडचण आहे. आणि ग्रामपंचायत सर्व लोकांनी जाऊन विनंती केल्यावर अर्णव कंस्ट्रक्शनवाल्यानं कामाची सुरुवात केल्यानंतर आमचे विहिरीचं काम पूर्ण झालं. आमच्या विहिरीला एवढं पाणी लागलं की आम्ही 15 ते 20 दिवसामध्ये गावाला पाणी आणलं पाईपलाईन करून. मग पाईपलाईन करून गावात पाणी आल्यावर नंतर ती निघाला वडर वस्तीतला विषय. मग वडर वस्तीतला विषय गेल्यावर तिथे प्रशासकीय लोकांनी येऊन एक म्हणजे तहसीलच्या लोकांना असं म्हणले की तुम्ही प्रशासनाच्या लोकांना घेऊन तिथं तुम्ही एखादी जागा निवडा, उपलब्ध करून द्या, आणि त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला परवानगी देऊ योग्य वाटेल ती. मग ती जागा कोणाच्या वैयक्तिक मालकी? नाही, गायरान आणि एकदम मैदानात आहे जागा ती. कुणाच्या जवळ, घराच्या जवळ नाही ना कुणाच्या ह्याच्या नाही. तुम्ही प्रत्यक्षात ती जाऊन बघितली आहे. तुमची आहे ती परिस्थिती ठेवा पुढे. आणि तिथं मला इंजिनियर लोकांना मार्कआउट टाकून गेल्यावर त्यानं फोनवर अशा धमक्या दिला. कधी? ते गेल्या वर्षी 1 वर्ष झालं अशा धमक्या दिला की ती आता तुमच्याकडे क्लिप व्हायरल करून घ्या तुम्ही, मी प्रत्यक्षात तुम्हाला क्लिप देतो. आणि तिच्यानंतर तिची भेटच व्हायला नाही. मग परवा निटूर या गावामध्ये माझी लेकरं लातूरला शाळेला आहेत. मी निटूरला माझी मोटरसायकल सोडून लातूरला जाणार होतो. लातूरला निघालतो. एस टी येणार होती 7ची, त्या एस टीला जाणार होतो. तर हा माणूस मला वाटत गटला आणि दारू पिलेल्या अवस्थेमध्ये होता पूर्ण त्यानं. आणि तू माझ्या घरात परत आणि ते टाकीचं भांडणं उकरून काढला दारू पिऊन की बाबा तू माझ्या घराच्या कल्ला टाकी बांधतोस, ती जागा मी धरलेली आहे, त्याला तू खंडणी दी, त्या जागेची किंमत द्या, तेव्हा तुम्ही त्या जागी टाकी बांधा. मी तुला टाकीला तुम्हाला जागा देत नाही, मी धरलेली जागा आहे. मला शिवीगाळ केला, वाईट शब्दात बोलला. मग ह्याच्यामध्ये आमच्या दोघांची बाचाबाची झाली. तोपर्यंत काय होतं, तिची कडला 4 व्हीलर गाडी होती, त्या गाडीवर असा हात ठेवला मी फक्त. तर तू माझ्या का गाडीला हात लावला म्हणून मला उचलून धरून त्यानं आदळलं खाली रोडवर. आदळून मला लाथाबुक्क्यानं मारायला सुरुवात केल्यावर निटूर गावातील परिसरातले सगळे लोक, सोमवारचा बाजारचा दिवस होता, मला बी कोण ओळखीचे लोक नव्हते, आले आणि सगळ्या लोकांना जिकडं तिकडं सोडवासोडी करून त्या व्यक्तीला दारू पिलेल्या अवस्थेत होममध्ये होता पोलिसच्या ताब्यात दिले त्यांना. आणि पोलिसच्या ताब्यात दिल्यावर मी 7 वाजता निघालतो. 9 वाजता, संध्याकाळी 9 वाजता आम्ही तडजोड करून पोलिसांना म्हणले जावा. आमच्या गावातले बी काही लोक आले, वडर वस्तीवरले बी काही लोक आले, आणि काही कुणाच्या घरची प्रॉपर्टी नाही, टाकीची गायमाळाचं भांडणं आहे, हे पुढे लांबवू नका तुम्ही. आणि हिच्यामुळं आम्ही तडजोड करून ती भांडणे मिटवली आम्ही. त्यावेळेस त्याला कुठल्या प्रकारचा मार नव्हता, कुठलं काही नव्हतं. त्याचं वैयक्तिक ही धरून त्याने ती पोलीस आणि आमच्यावर विनाकारण आरोप लादले, मारहाण केली म्हणून.
मी तिची गाडी मागितली नाही, माझ्याकडे बाईक आहे, मी कशाला गाडी मागू? तुम्हाला गाडी मागते असं जर वाटत असलं तर माझ्या गावातली इतर पण नागरिक आहेत, मी कधी कुणाला काही मागतो का एवढं विचार. मी तिची गाडी मागितली नाही, कुठलं काही मागितले नाही. तिची गाडी, तिच्यापाशी गाडी आहे का, 4 व्हीलर नाही ही बी मला माहिती नाही, का तर तिची माझी पुरती ओळखच नाही पूर्ण. त्यांचा असा आरोप आहे समाज माध्यमावर की आपण पोलिसांशी संगनमत करून त्यांना मारहाण केली. नाही, संगनमत करायचं राहत होतं तर आम्ही त्यावेळेस मिटवलंच नसतं ना. आणि त्याला मारलंच नाही, पोलिसांनी बी मारलं नाही, आम्ही बी मारलं नाही. त्यावेळेस संगनमत होतं, मारलं होतं तर मग त्यावेळेसच त्यांनी माघारी का घेतली? म्हणजे या आरोपामध्ये काही तथ्य काहीच तथ्य नाही. पोलिसवाल्याने वगैरे पोलिसवाल्यानं मारलेली नाही, काही नाही.